सत्य कधी ओरडत नाही, ते शांत उभं राहतं. आणि खोटं ते नेहमी मोठ्याने बोलतं, कारण खोट्याला स्वतःला सिद्ध करायला गोंगाट लागतो. आज शांत माणूस कमजोर वाटतो आणि जास्त बोलणारा हुशार. पण लक्षात ठेव, सत्याला जाहिरातीची गरज नसते. ते वेळेची वाट पाहतं आणि जेव्हा वेळ येते ना, तेव्हा खोटं डोळे खाली घालून आपोआप निघून जातं. म्हणून शांत रहा, खरे रहा, कारण आज खोटं मोठं वाटेल, पण उद्या इतिहास फक्त सत्याचाच असतो. कारण लक्षात ठेव, खोटं सिद्ध करावं लागतं, पण सत्य एक दिवस आपोआप सिद्ध होतं. आज खोटं टाळ्या मिळवतं, उद्या तेच टाळ्या सत्याच्या विजयासाठी वाजतात. म्हणून शांत रहा, कारण शांतपण हे कमजोरी नाही, ते सत्याचं लक्षण आहे.